नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज़ 12। तो मैं हूं ऋषभ सक्सेना। वक्त हो गया है महाराष्ट्र बुलेटिन का। महाराष्ट्र बुलेटिन में बात होगी धुले की, जहां बंजारा आरक्षण समिति द्वारा बंजारा समुदाय के लिए आरक्षण की मांग को लेकर विशाल मार्च निकाला गया। आगे बात करेंगे नासिक की, जहां जिला कलेक्टर आयुष प्रसाद ने जलज शर्मा से जिला कलेक्टर का कार्यभार ग्रहण किया। बंजारा आरक्षण समिति द्वारा बंजारा समुदाय के लिए आरक्षण की मांग को लेकर धुले में एक विशाल मार्च निकाला गया। इस दौरान मार्च धुले शहर के छत्रपति अग्रसेन महाराज चौक से शुरू हुआ। धुले जिला कलेक्टर कार्यालय तक निकाले गए मार्च में हजारों बंजारा भाइयों ने भाग लिया। हैदराबाद गैजेट की तरह बंजारा समुदाय को भी आरक्षण दिया जाना चाहिए। बंजारा समुदाय को अनुसूचित जनजाति में शामिल किया जाना चाहिए। साथ ही बंजारा समुदाय पर सीपी विरार गजट लागू किया जाना चाहिए। प्रदर्शनकारियों ने इस अवसर पर विभिन्न मांगे रखी। बंजारा समुदाय ने हजारों की संख्या में मार्च निकाला और आरक्षण हमारा अधिकार नहीं, किसी और के बाप का है जैसे नारे लगाए। इस दौरान बंजारा आरक्षण संघर्ष समिति द्वारा जोरदार नारे लगाए गए। समाजाचा जो मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये आमची प्रमुख मागणी की अनेक वर्षापासून आमचे समाज ऊसतोडी कामगार आहेत, खडीफोड कामगार आहेत, बांधकाम कामगार आहेत। आमच्या समाजाला आजपर्यंत न्याय मिळाला नाही आहे। आमचा समाज भारतामध्ये सगळ्यात जास्त असून सुद्धा संख्येनुसार आम्हाला आरक्षण मिळालेलं नाही आहे। आता नुकतेच जरांगे पाटील साहेबांनी जो गॅजेटेरचा मुद्दा उचलला आणि महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांना दुजोरा देऊन त्यांच्यासाठी जे त्यांच्या ओबीसीची मागणी ही मान्य केली, त्याचप्रमाणे आम्हाला बी गॅजेटेरनुसार आमच्या समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं यासाठी हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। धन्यवाद। समाजाला अनुसूचित जमातीचं आदिवासी आरक्षण एनटी मिळावं अशी आमची मागणी आहे। आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता एसटी ब म्हणून बंजारा समाजाला आरक्षण मिळावं, कारण की भारतामध्ये बंजारा समाज 5 राज्यांमध्ये एसटी मध्ये आहे आणि बाकीच्या राज्यांमध्ये एससी मध्ये आहे। तरी आमची मागणी आहे की एका याचे 3 मुलं, एकाला एसटीचे आरक्षण मिळतं, एकाला ओबीसीचे मिळतं, तर महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाला आदिवासीची सवलती एसटी ब म्हणून मिळावं ही आमची मागणी आहे। धुले से सी न्यूज़ संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। नांदेड़ के हिमायतनगर के महर्षि कपिल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था में अल्पकालीन रोजगार श्रम कार्यक्रम संपन्न हुआ। इस कार्यक्रम में मुख्य अतिथि थे नागेश शिंदे, अनिल भोरे, सी न्यूज़ के प्रतिनिधि शुद्धोधन हनवते। इस कार्यक्रम में उपस्थित विद्यार्थियों को कम समय में उद्योग उपयोगी कोर्स करें, साथ ही संस्था में अलग अलग तकनीक वाली अभ्यासक्रम पढ़ाए जाने वाले हैं। इसका लाभ तहसील के इलाके के विद्यार्थी लेना चाहिए, ऐसा इस समय औद्योगिक प्रशिक्षण संस्थान के प्राचार्य गायकवाड़ ने कहा। इस समय प्रशिक्षण संस्था के शिक्षक BM जिनेबाट समेत AD डबरे, संस्था के कर्मचारी शेवाले सर, राजू गोट सेलवार, प्रशांत पांचा, सुरक्षा रक्षक सतीश पोपुलवार, गणपत गायकवाड़, महेश कनवाले, ज्ञानेश्वर सुरोशे उपस्थित थे। आज आपल्या हिमायतनगरच्या ITI मध्ये अल्पमुदतीचे रोजगाराचा कार्यक्रम देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी उद्घाटन केलं। या कार्यक्रमा पाठीमागचा मुख्य हेतू काय आहे? या कार्यक्रमाच्या पाठीमागे मुख्य हेतू म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांनी कमीत कमी अल्प कालावधीचे एक रोजगाराला पूरक असे अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी कौशल्य आत्मसात करावे आणि असे विविध अभ्यासक्रम या संस्थेत राबविण्यात येणार आहेत। तरी परिसरातील किंवा आमच्या ITIतील प्रवेशातील विद्यार्थ्यांच्या मित्रांनी अशा या अभ्यासक्रमाच्या संधीचा लाभ घ्यावा असं मी यावेळी आवाहन करतो। आणि त्याचबरोबर आपल्या ITI मध्ये नवीन काही अभ्यासक्रमाची व्यवस्था करण्यात येणार आहे का? यस, आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आता 3 नव्याने अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून शॉर्ट टर्म मध्ये पण आपण सोलार टेक्निशियन असे जे काही न्यू एज टेक्नॉलॉजीवर आधारित अभ्यासक्रम आहे त्याचा पण आपण समावेश करण्याचा प्रयत्न करणार आहोत। नांदेड़ से सी न्यूज़ संवाददाता शुद्धोधन हनवते की रिपोर्ट। नासिक में जिला कलेक्टर आयुष प्रसाद ने जलज शर्मा से जिला कलेक्टर का कार्यभार ग्रहण किया है। उन्होंने अत्यंत मैत्रीपूर्ण एवं स्वच्छ प्रशासन का आश्वासन दिया। आयुष प्रसाद जलगांव में जिला कलेक्टर के रूप में कार्यरत थे। संदर्भामध्ये लवकरात लवकर जो भी भेट वगैरे करायची। आणि सर आता आपण दौरा केला सगळ्या ऑफिसचा,
तर मग तुम्हाला काय त्याच्यात बदल करणार त्याच्यात? बेसिक गोष्टी आहे की ज्या ज्या आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या जो 150 दिवस प्रोग्राममध्ये ज्या गोष्टी अपेक्षित आहे त्या काही गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहे, जसे माहिती फलक लावणं, या सगळ्या गोष्टी आपले मुख्यमंत्री सचिवालय आहे आपल्याकडे, सगळे बऱ्यापैकी गोष्टी झालेल्या. काही गोष्टी जो राहून गेलेली असेल त्या गोष्टीला आपण व्यवस्थित करणार आहे, जेणेकरून नागरिकांना ते ज्यावेळेस आपल्या ऑफिसेसमध्ये आलं त्याला एक स्वच्छ सुंदर कार्यालय मिळेल. लोकाभिमुख प्रशासन करण्यासाठी जो काही त्याला सहकारी लागणार त्या गोष्टी त्याला. आणि काही अधिकारी जाणून म्हणून लोकांची कामं होती नाही असं काही प्रकार चालतात? नाही ना, अशा गोष्टी असेल तर त्याच्याबद्दल आपण तपासणार, परंतु लोकांचे प्रश्न कसं सोडवता येईल त्याबद्दल परिपूर्ण प्रयत्न आपण. सर त्रास देतातच, पण अधिकारी लोक आहे ना त्रास देतातच. ठीक है सर, थैंक यू. अभी बस चला. चल ओके. नासिक से सी न्यूज संवाददाता शशिकांत सखाराम गावंडे की रिपोर्ट। पांचगढ़ी नगर परिषद के आगामी चुनावों में नगर पालिका की स्थापना के बाद पहली बार अनुसूचित जाति के लिए आरक्षण घोषित किया गया है। जयदीप कवाडे ने कहा कि ये फैसला पांचगढ़ी के लिए ऐतिहासिक है। सतारा जिले के दौरे पर उन्हें आरक्षण के बारे में जानकारी मिलते ही वे सीधे पांचगढ़ी पहुंचे। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को पुष्पांजलि अर्पित करने और स्थानीय कार्यकर्ताओं के साथ बातचीत करते हुए उन्होंने कहा, आरक्षण बाबा साहेब का उपहार है। पांचगढ़ी में 65 साल बाद मिला यह अवसर स्वर्णिम अवसर है, इसलिए समाज को गुटबाजी भूलकर एकजुट होकर एक उम्मीदवार देना चाहिए। यदि उम्मीदवार समाज से होगा तो वह उसकी जीत के लिए जी जान लगा देगा और मैं उसके साथ खड़ा रहूंगा। इस अवसर पर क्षेत्र में उपस्थित कार्यकर्ताओं ने जय भीम जय संविधान के नारों से वातावरण गुंजायमान कर दिया। इस अवसर पर जॉन जोसेफ, नितिन वन्ने, रूपेश बगाडे, पप्पू भोसले, संजय वन्ने, विशाल कांबले, सचिन कांबले, विक्की परिहार, नवशाद सैयद, महेंद्र कांबले, किसान घोट खाडगे और समाज के सदस्य उपस्थित थे। विश्ववंदनीय बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो। पाचगणी या नगर परिषदेमध्ये 35 वर्षानंतर एक मोठा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे की त्या नगर परिषदेमध्ये आरक्षण हे अनुसूचित जातीसाठी SC साठी झालेलं आहे। खऱ्या अर्थानं ही फार मोठी आनंदाची बाब आहे आंबेडकरी चळवळीसाठी आणि हे सर्व आज शक्य झालं आहे ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे। खऱ्या अर्थानं आज मी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पाचगणी या ठिकाणी मी आलो होतो। मला सकाळीच ही आनंदाची बातमी मिळाली की इथलं आरक्षण हे आपल्यासाठी SC साठी रिझर्व झालेलं आहे। आता प्रश्न असा येतो की आज आमच्या चळवळीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या नावाने अनेक गटतट आहेत। कोणी म्हणतो की माझा नेता हा, कोणी म्हणतो माझा नेता तो, पण मी पाचगणीच्या आंबेडकरी जनतेला, रिपब्लिकन जनतेला असं आवाहन करण्यासाठी इथे आलेलो आहे की सर्व गटतट विसरून आपण कोणत्या पक्षाचे आहो, आपण कोणत्या गटाचे आहो, यापेक्षा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे जी संधी, आरक्षणाची जी संधी आज आपल्याला इथे मिळालेली आहे नगर परिषदेच्या माध्यमातून, इथल्या तमाम आंबेडकरी जनतेने एकजुटीने समाजाचा एकच उमेदवार द्यावा आणि तो उमेदवार निवडून यावा आणि या पाचगणीच्या नगर परिषदेवर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेचा, ममतेचा, बंधुत्वाचा आणि एकतेचा निळा ध्वज या पाचगणीच्या नगर परिषदेवर फडकावा अशीच मी सर्वांना शुभेच्छा देतो। आता तर कुठे आरक्षण जाहीर झालेलं आहे। माझ्यासारखे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते मी शब्द देतो तुम्हा सर्वांना की तुम्ही सर्वांनी मिळून समाज म्हणून एकच उमेदवार द्यावा आणि त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जयदीप कवाडे आपला जीवाचा रान करेल आणि इथल्या नगर परिषदेच्या उमेदवाराला निवडून आणेल। धन्यवाद। जय भीम जय संविधान। सतारा से सी न्यूज संवाददाता परवेज डांगे की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खबर में इतना ही। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।